पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आगमनाने जे काही वातावरण या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं आहे आणि यामध्येच आपल्या या गौरी पूजनाचा कार्यक्रमसुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। पण काही विघ्न संतोषी लोक या महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राची हे त्यांना पाहत नाही, म्हणून त्या ज्या ज्ञानेश महाराव या व्यक्तीने आपल्या या देशाचं प्रतीक आणि पूर्ण देश ज्यांना मानतो असे राम, सीता, लक्ष्मण आणि स्वामी समर्थ महाराजाबद्दल अत्यंत वाईट वक्तव्य त्यांनी केलं आणि ते वक्तव्य करत असताना आपल्या महाराष्ट्रातले बडे नेते, स्वतःला राजे असे समजणारे नेते त्या स्टेजवर होते। त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पूर्णपणे एखाद्या कवी असेल, हास्य असेल याप्रमाणे त्यांनी ते ऐकून घेतलं। म्हणून आज जे काही या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात संत, महंत, वारकरी, सांप्रदायिकीची जी मंडळी आणि रामभक्त यांनी ह्या गोष्टीचा निषेध, या नेत्याचा निषेध केला, त्या ज्ञानेश नावाच्या व्यक्तीचा निषेध केलेला आहे। आणि हे निषेध करत असताना ज्या हिंदू देवतावरच अपमान हरदम आपण पाहिलंय की मागेही आपले शरदजी चंद्रजी पवार यांनी सांगितलं की राम मंदिर बांधल्याच्या नंतर याच्यातला काय कोरोना जाणार आहे का, का असे वक्तव्य करणार आपण। त्यांच्याच पक्षाचे जे काही जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपल्या रामाबद्दल अत्यंत वक्तव्य हे केलं। असे यांना साथ देणारे त्याचे नेते आहेत, म्हणून त्याचा निषेध आज या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आमच्या महाराज मंडळींनी केला, रामभक्तांनी केला आहे। यापुढं जे जे काही आपल्या हिंदू देवताच्या याच्यावर कुणी अपमानस्पद बोलल त्यांच्यावर पूर्ण आम्ही या जिल्ह्यातले नागरिक, पूर्ण संत मंडळी आहे, रामभक्त मंडळी आहे, ही पूर्ण निषेध व्यक्त करतील। आणि निषेधच नव्हे तर आपण ज्या जागेवर आहो, आपण ज्या ग्रामीण भागात हो, की जी संस्कृती, जे संस्कार आपल्या या महाराष्ट्रातील आपण बघितलं, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, सर्व या कारण हे महाराष्ट्र संताची भूमी आहे, संत वारकऱ्याची भूमी आहे। ही या भूमीमध्ये कुणी संतावर असेल, कुणी देवतावर असेल, यापुढं कुणीही असं जर केलं तर त्यांच्याबद्दल पूर्ण या देशातले, जे आपले या महाराष्ट्रातले, या हिंगोली जिल्ह्यातले नागरिक पेटून उठतील आणि त्यांचा निषेध पूर्ण याच्यामध्ये निषेध केला जाईल। मग ते त्याच्या राजकारणातल्या याच्यातला निषेध केला जाईल, त्यांचं कुठलं काही असलं तर निषेध केला जाईल। त्यांना मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की हे जे काही नेते ते स्वतःला नेते मानून घेतात, त्यांना चांगली सद्बुद्धी, या महाराष्ट्र विघ्न टाकण्याची सद्बुद्धी देऊ नये, चांगली सद्बुद्धी द्यावा, हीच या ठिकाणी या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। आणि त्यांनी जे केलेलं वक्तव्य निषेधार्थ आहे त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।